आणि प्रत्येक जवान हा देशाच्या संरक्षणासाठीच जॉईन झालेला असतो आणि आजची जी संधी आहे, संधीच म्हणूया आपण, त्याची जी वाट बघत होतो ते जवानाला मिळालेली आहे. आपण पाकिस्तान नंबर 1 शत्रू आहे आपला भारताचा. त्यांच्या जे आतंकवादी इन्स्टॉलेशन्स होते, त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर होते त्याच्यावरती आपण हल्ले केलेले आहेत. हल्ले करताना आपण काळजी घेतली की सिव्हिलियन पॉप्युलेशनवरती काही एक इफेक्ट होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये. कारण जर असं झालं तर आपल्याला इतर देशातील जे आहेत राज्यकर्ते ते आपल्यावरती काहीतरी आरोप करतील की नाही बाबा तुम्ही हा चुकीचा हल्ला केला म्हणून. तसं होऊ नये म्हणून फक्त आपण आतंकवादी लोकांचेच इन्स्टॉलेशन, त्यांचे ट्रेनिंग सेंटर, त्यांचे रेसिडेन्शियल या ठिकाणी आपण आपल्या फायटर विमानाने मिसाईलने मार केलेला आहे. ऑपरेशन सिंदूर असं नाव याला देण्यात आलेलं होतं, याच्याबद्दल कसं वाटतं? ऑपरेशन सिंदूर खूप अचूक नाव दिलं गेलेलं आहे. आतंकवादी लोकांनी हिंदूंना निवडून निवडून ठार केला आहे आणि हिंदू स्त्रिया स्पेशली त्यांचे पती हयात असताना सिंदूर आपल्या कपाळावरती लावतात किंवा आपल्या भांगेमध्ये भरतात, म्हणजे त्यांचा जे भांग असतो ना त्याच्यामध्ये भरतात. आणि आता त्यांचा पती वारल्यामुळे ते आता सिंदूरचा वापर करू शकणार नाही, म्हणून सिंदूरचा बदला सिंदूर ऑपरेशनने घ्यायचं असं त्याला नाव खूप छानरित्या देण्यात आलेलं आहे. कसं वाटतंय नेमका आज एक जवान म्हणून काय अभिमान? आज खूप मोठा हल्ला आहे हा. आपण पाकिस्तानामध्ये घुसून त्यांचे आतंकवादीचे इन्स्टॉलेशन वरती केलेला हल्ला, याच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये, आमच्यामध्ये, माझ्या सहकाऱ्यांमध्ये खूप मोठा आनंद झालेला आहे आणि आम्ही अभिमान वाटतोय आम्हाला या हल्ल्याचा. हल्ल्यामध्ये जे फायटर पायलट्स आहेत, फायटर विमानं आहेत, जे ग्राउंड स्टाफ आहे, या सर्वांनी मोलाची कारवाई केलेली आहे. तुमचे नाव? मी ॲडव्होकेट महेंद्र चौधरी आणि एक्स इंडियन एअरफोर्समध्ये असताना मी सार्जंट या पदावरती होतो आणि माझ्याकडे फायटर विमानांचं मेंटेनन्स करण्याची जबाबदारी होती. आमच्या काळामध्ये मिग विमान होते आणि जगवार विमान होते. त्या दोघं विमानावरती आम्हाला सखोल ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे.